स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच दिव्य संदेश आणि गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आज तुमचा विजय नक्कीच होणार आहे आणि तुमची सर्वात मोठी इच्छा आज नक्कीच पूर्ण होणार आहे आणि त्यासोबतच आजच्या दिवशी तुम्हाला गोड बातमी मिळेल आणि ज्याची आशा तुम्ही सोडली होती ना तेच तुमच्या समोर नक्कीच आज येणार आहे। त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून हा संदेश 21 मिनिटे ऐका। स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झुळीत घेतात ते स्वामी आणि जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत। म्हणून आपण स्वामींचे नामस्मरण नक्कीच करत राहायचे आहे। मनासारखे कोणाला जगता येत नसते, परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे आणि मनात चांगल्या विचारांमुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात आणि चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात आणि त्यांचा दुष्परिणाम नसतोच। मग अशा सर्व इच्छा पूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे आणि मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे आणि प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी आहेच आणि ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे। म्हणून नामजप तुम्ही नक्कीच केलं पाहिजे। माणसाची श्रीमंती, शिक्षण किंवा देह हा बघून त्याची किंमत ठरविता येत नाही। माणूस म्हटलं की माणुसकी आलीच आणि ती त्याच्या विचारावर ठरत असते। म्हणून जे आकर्षित करतं ते सुंदर असतं, फक्त सुंदर असतं ते उत्तम असतंच असं होत नसतं। म्हणून जसं सर्व गोष्टींना सौंदर्य असतं तसं विचारांना सुद्धा सौंदर्य असतं आणि ते सर्वांहून सुंदर असतं हे फक्त आपण मनात जपलं पाहिजे। म्हणून स्वतःसाठी जगतात ते आनंदाने जगतात, दुसऱ्यांपेक्षा मोठं होण्यासाठी जगतात ते काळजीत जगतात आणि आपली तुलना कोणाशीच न करता जगण्यासाठी विशेष कष्ट अथवा अन्य काही करावं लागत नाही। आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून आपली प्रगती कायम ठेवण्यासाठी जमेल तो प्रयत्न करीत राहणे आणि हे तर अनिवार्य आहे। म्हणून पण आपण आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होतील एवढी कमाई आनंदाने जगण्यासाठी पुरेशी असते आणि त्यापेक्षा जास्त कमाईचा प्रयत्न म्हणजे मनाची शांतता संपवण्याचा मार्ग असतो। म्हणून संपत्ती हे चिंतेचं कारण असतं आणि तृप्त मन हे समाधानाचं कारण नक्कीच असतं। म्हणून सर्वांच्या भल्यासाठी काहीच नुकसान अनिवार्य असतं आणि मग जेव्हा काहींना ते मान्य नसतं ना तेव्हा सर्वांचंच नुकसान होत असतं। म्हणून त्या काहींची योग्य ती नुकसान भरपाई करूनही ते राजी नसतात, तेव्हा ते सामाजिक बांधिलकी विसरलेले असतात। पण प्रत्येक जण हा परस्परांच्या सहकार्याशिवाय स्वतःचं जीवन जगू शकत नाही याची जाणीव त्या काहींना असल्याशिवाय हवी आणि ती असल्याशिवाय त्यांना कळणारही नाही। म्हणून कारण तोच आपला मानवधर्म आहे आणि आपण मिळून मिसळून नक्कीच राहिलं पाहिजे। खरा माणूस अज्ञानाची फसवणूक करीत नसतो, त्याच्या क्षमतेनुसार तो त्याची मदतच करतो। म्हणून मदतीचं खोटं आश्वासन देत नसतो आणि जे बोलतो ते खरं बोलतो आणि करता येईल तेवढंच बोलतो। म्हणून खोटा माणूस फक्त अज्ञान लोकांनाच फसवतो, कारण सज्ञान माणसांना तो फसवू शकत नसतो आणि मग लोकांना देण्यासारखे त्याच्याकडे काहीच नसते आणि लोकांच्याकडून घेण्यासाठीच तो त्यांच्याशी लगड करीत असतो आणि भरपूर काही देण्याच्या गोष्टी बोलत असतो। म्हणून अज्ञान आणि गरीब माणूस कोणाला काहीच देऊ शकत नाही, पण आपलं मत नक्कीच देऊ शकतो की जे अनमोल आहे। म्हणून अगदी याच गोष्टीचा फायदा खोटे राजकारणी लोक घेतात आणि अज्ञानाच्या जीवावर सत्तेवर बसतात व सुज्ञ पण खऱ्या लोकांना हे जमत नसते, कारण ते खरेच बसतात आणि मग वास्तवात शहाणे कमीच असतात पण अज्ञान मात्र अणगणित असतात आणि हेच भ्रष्टाचारी राजकारणी चांगले जाणतात आणि म्हणून ते आपल्यासोबत असं करत असतात आणि तसेच आपले लोक सुद्धा आपल्यासोबत असतात आणि त्या लोकांना तुम्ही दूर नक्कीच ठेवलं पाहिजे। म्हणून सुंदर शब्दप्रयोग करा आणि आपलं आयुष्य अगदी चांगल्या रीतीने जगा आणि प्रत्येकाशी चांगल्या मनापासून बोला आणि मनापासून सगळ्यांना जीव लावा। तुम्हालाही सगळी लोक जीव लावतील आणि भरपूर तुम्ही पुढे जाल। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्यायाचा सामना बलपूर्वक प्रतिकार करून करता येत नाही। हा मार्ग मानसिक त्रासाचा आणि अधोगतीचा असतो। म्हणून नैतिक मार्गातून स्वतःचा सर्वांगीण विकास करणे, ज्ञान वाढवून अहंकारावर मात करणे आणि सहनशीलता बाळगून मन प्रसन्न ठेवणे आणि आपल्या माणुसकीचं जतन करणे हेच अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा
योग्य मार्ग आहे आणि हा मार्ग तुम्ही नक्कीच अवलंबला पाहिजे. म्हणून केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधी तुम्ही विसरायची नसतात आणि त्या माणसांना जपून ठेवायचं असतं. म्हणून जीवनामध्ये लोक तुमच्याबद्दल कधी चांगली नसतील, कारण वेळ चांगली असेल तर माणूस नक्कीच चांगला असतो, पण वेळ वाईट असेल ना तर माणूस वाईटच असतो. म्हणून मागे नावे ठेवतील हे वाईट असेल तर समोरून. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरून प्रत्येकाला चांगला सल्ला तुम्ही दिला पाहिजे आणि कधीच वाईट बोलले नाही पाहिजे. लपवणारे आणि फसवणारे खूप भेटतील, पण गरज नसताना आठवण काढणारे खूप कमी भेटतील. म्हणून अशा लोकांना तुम्ही कधी गमावू नका आणि त्यांना नक्कीच तुम्ही जपून ठेवा. स्वामी म्हणतात, कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण कोणाचं वाईट कधी करू नका, कारण एकदा कर्माचा फेरा पडला ना, भल्या भल्यांना तो चुकत नसतो आणि त्याची कर्म तो फेडतच असतो. म्हणून स्वामी कायम म्हणत असतात, प्रत्येकाला सांगत बसू नका आपण कसे आहोत, कारण आपण प्रत्येकासाठी चांगले नसतो आणि जे आपल्याला ओळखतात त्यांना सांगायची गरज लागत नाही, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून ज्यांनी अडचणी बघितल्या नाहीत आयुष्यात त्यांना कधीच आपल्या ताकदीचा अंदाज कधीच लागणार नाही आणि त्यांची ताकद खूप आहे हे त्यांना कधी स्मरणही होणार नाही. म्हणून स्वतःला जगाच्या नजरेतून कधी बघू नका, कारण जगाला तुमच्यातल्या 100 चांगल्या गोष्टींपेक्षा एक चुकीची गोष्ट खूप मोठी वाटत असते आणि तीच ते धरून बसत असतात. म्हणून फक्त आपल्या मनाप्रमाणे आपलं आयुष्य आपण जगावं. कोणाची परिस्थिती बघून कोणाची इज्जत काढू नका, कारण वेळेत इतकी ताकद आहे की कोळशाला पण तो हिरा बनवू शकतो. म्हणून आयुष्यात तुम्हाला प्रत्येक जण त्रास देईल, पण जो या त्रासाचा औषध ठरेल त्याची साथ कधी सोडू नका आणि त्या व्यक्तीला जपून ठेवा. म्हणून जर तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असाल तर तुमच्यातली माणुसकी संपली आहे असं आपण समजू शकतो. म्हणून स्वामी म्हणतात, सर्वात मोठं यश सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळतं. म्हणून त्या निराशेला तुम्ही पार करायला तयार राहा. आणि माणूस चुकीचा पुतळा आहे, त्याला चूक सुधारण्यासाठी संधी ही दिलीच पाहिजे आणि चूक सुधारणार तो माणूसच असतो. म्हणून जिभेला हाड नाहीये, पण हृदय मोडणे इतकी तर नक्कीच मजबूत असते. पण त्यामुळे आपले शब्द नेहमी सांभाळून वापरा आणि सांभाळून दुसऱ्यांना बोलत चला. आयुष्यात प्रत्येक गोष्ट बदलत असते, मग ती वेळ असो वा एखाद्याचं मन असो, ते शेवटी बदलतच आणि त्याला तुम्हाला सामोरे नक्कीच जावं लागणार आहे. म्हणून जिथं चुकतं तिथं खरं बोलायची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्कीच तुम्हाला समाधान वाटेल आणि तुम्हाला ते सुख प्राप्त होईल. म्हणून आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून नक्कीच असेल आणि अनुभव तुम्हाला भरपूर आलेलेही आहेत. म्हणून आयुष्यात तुम्ही कोणासाठी किती काही करा, शेवटी तुमच्याकडे निराशा येते आणि ती निराशेला तुम्ही सामना करत असता. रडायचं तर स्वामींसमोर रडा, बाकी कोणासमोर रडू नका आयुष्यात, कारण स्वामी समर्थ नाहीयेत जितकी या जगात माणसं स्वार्थी आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचे चरणी विलीन होऊन जा आणि स्वामींना तुम्ही साक्षात दंडवत घाला आणि म्हणा, स्वामी तुमच्या चरणाशी मला जागा द्या आणि तुम्हाला मी तुमचा आणि तुम्ही माझे आणि आजपासून मी हे ठरवलं आहे. असं जर तुम्ही स्वामींना सांगितलं तर स्वामी तुम्हाला नक्कीच आपल्या जोडीत घेतील आणि आपल्या काखेत घेतील आणि बोलतील, बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला सर्व काही देईन. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्हाला समजून सांगणारे लाख भेटतील पण समजून घेणारा एक पण नाही भेटणार, पण मी तुम्हाला समजून घेईल. म्हणून स्वामी सगळ्यांना समजून घेतात, फक्त आपण स्वामींच्या भक्तीत रमलो पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. थोडासा वेळ लागेल पण स्वतःचं नशीब स्वतः घडवायचं. जर इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर तकदीर पण सलाम करेल आणि स्वामी सोबत आहेतच की, आणि ते मदत तुम्हाला नक्कीच करतील. म्हणून कोणाला पण दुखवताना 1000 वेळा विचार करा, कारण आयुष्यात माणसं चांगलं क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतात आणि बोलणं तर भरपूर वेळेस लक्षात ठेवतात. म्हणून जर तुमची कर्म स्वच्छ असतील तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही ओळखू, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामी तुम्हाला चेहऱ्याने ओळखत नाही, फक्त ते मनाने ओळखतात आणि कर्माने ओळखतात. मग तुमचं मन अगदी निर्मळ हवं आणि कर्म अगदी चांगली हवी, मग तुम्हाला लाखोच्या गर्दीतून सुद्धा स्वामी नक्कीच ओळखतील. आणि शोध घेणार असाल तर काळजी घेणाऱ्यांचा शोध घ्या, कारण फायदा घेणारे इथं भरपूर आहेत आणि ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटतील सुद्धा. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर त्यानेच दुखवलं तर दुनियेवरचा सुद्धा आपला विश्वास उडून जातो आणि आपण कोणावर विश्वासही ठेवत नाही. माणूस त्याच्या विकासाप्रमाणे असतो, तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनत असते.
आणि त्याचे व्यक्तिमत्व हे घडतही असते. म्हणून कधी चुकलात तर नाराज होऊ नका, कारण चुकीच्या निर्णयामुळे अनुभव मिळतो आणि तो अनुभव तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढे घेऊन जात असतो. म्हणून संयम ठेवा. वेळ प्रत्येकाची येते आणि तुमचाही दिवस एक दिवस नक्की जाईल. म्हणून आयुष्यात रस्ता चुकला असेल तर बरोबर रस्ता दाखवणारा शब्द म्हणजे स्वामी आहेत, आणि स्वामी तुम्हाला बरोबरचा रस्ता नक्कीच दाखवतील. आणि आयुष्यात जेव्हा प्रश्न उभे राहतात तेव्हा त्याचा उत्तर हे म्हणून स्वामी उभे असतात. आणि म्हणून स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या पाठीशी आहेत, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आयुष्यात कुठलीच गोष्ट स्थिर नाहीये. दुःखानंतर सुख येणारच आहे, सुखानंतर दुःख हे येणारच आहे. फक्त आपण तेवढा संयम बाळगला पाहिजे. आणि तो संयम आपण ठेवला की स्वामी आपल्याला एवढं देतील की आपल्याला सांभाळणार पण नाही. म्हणून आयुष्यात चांगले कर्म करा. बाकी आपलं चांगलं करायला स्वामी आहेत आणि ते आपल्या पाठीशी आहेत. म्हणून माणसाला आयुष्यात नवीन व्यक्ती भेटली की जुन्या व्यक्तीला माणूस लगेच विसरत असतो आणि त्या माणसाला किंमतही देत नसतो. असं कधी करू नये, कारण नवीन व्यक्ती ओळखायला भरपूर वेळ आहे, पण आपली जुनी व्यक्ती आपल्या ओळखीची आहे आणि तिला आपण जपलं पाहिजे. आयुष्य भरकडत चाललं असेल तर स्वामींचं नाव घ्या. योग्य रस्ता तुम्हाला नक्कीच सापडेल आणि स्वामींच्या रूपात कोणतरी वेगळा व्यक्ती येऊन तुम्हाला रस्ता दाखवून जाईल. म्हणून माणूस फक्त भ्रमात जगतो, हा माझा तो माझा. पण वेळ तुमची चांगली असेल तर सगळे तुमचे असतात, आणि जर वेळ तुमची वाईट असेल ना तर सगळे तुमच्यासोबत नक्कीच वाईट असतात. आपण चांगलं असू तर सगळं जग चांगलं आहे आणि वागत पण तसं नसतं. आपण जेवढे चांगले तेवढे लोक आपला फायदा घेत असतात आणि आपल्याकडून सगळी कामं करून घेत असतात, आणि शेवटी त्यांचं काम झालं की आपल्याला ते विसरून जातात. म्हणून कोण स्वार्थी आणि कोण निर्मळ मनाचा आहे हे आपण ओळखलं पाहिजे. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची आणि नवीन काहीतरी बदल करण्याची. आणि मग तेव्हा आपण खरंच या जगामध्ये भरपूर पुढे जाऊ. म्हणून पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकत असतो आणि तो पुसतो, आणि मग तुमची विजयाची तारीख नक्कीच ठरत असते. म्हणून पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची, तिथे हारण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते. आणि म्हणून तिथूनच सुरुवात खरी आयुष्याची आपली होत असते. जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्याला अडचणी येत असतात. म्हणून त्या अडचणींना सामोरे जायला आपल्याला नक्कीच तयार व्हायला लागेल, आणि त्या अडचणींना सामोरे गेल्यावरच आपल्याला भरपूर काही बदल आपल्यात दिसतील, आणि तेव्हाच आपलं यश आपल्या जवळ येईल सुद्धा. म्हणून अत्याचार सहन करूनही जेव्हा एखादा हसत असतो तेव्हा देव स्वतः त्या व्यक्तीचा बदला घेत असतो, आणि देव बदला घेतल्याशिवाय राहतही नाही. कारण कर्मे जर वाईट असतील ना तर त्याचे फळही नक्कीच वाईट मिळणार सुद्धा आहे. म्हणून माणूस जन्माने महान होत नाही तर कर्माने तो महान होतो आणि महान बनत असतो. म्हणून निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी भेटतं, एक म्हणजे आईच्या पदरात आणि दुसरे म्हणजे स्वामींच्या चरणी. म्हणून या दोघांना तुम्ही कधी विसरू नका आणि कधी यांना सोडू नका. नक्कीच त्यांची सेवा करा आणि स्वामींचे नामस्मरण करा. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. आणि परिस्थितीलाच तुम्ही गुलाम बनवा आणि भरपूर यश तुम्ही मिळवा. आणि स्वामींचरणी माझी एवढीच प्रार्थना आहे, जो पण हा व्हिडिओ बघत असेल स्वामी त्याला चांगला आशीर्वाद देतील आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, आणि लवकरच त्याच्याकडे नक्कीच गोड बातमी सुद्धा येईल. म्हणून स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात, आणि तुम्ही स्वतःची जिद्द आणि तुमची चिकाटी कशी आहे आणि तुमची पॉवर कशी आहे ते तुम्ही नक्कीच विसरत आहात. म्हणून तुमच्यामध्ये भरपूर कॅपेबिलिटी आहे, ती तुम्ही ओळखा आणि जीवनामध्ये भरपूर पुढे जा. भले कितीही वाईट होऊ द्या तुमच्यासोबत, पण विश्वास ठेवा स्वामींवर. यामध्ये पण स्वामींनी तुमच्यासाठी चांगलं काहीतरी करायचं विचार नक्कीच केला असेल. म्हणून कोणतीही गोष्ट वाईटसाठी होत नाही, ती आपल्या चांगल्यासाठीच होत असते. म्हणून तुम्ही अपयशाला कवटाळून आणि कवथळत बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा, आणि नव्याने सुरुवात केलीत की तेवढंच तुम्ही पुढेही जाल. म्हणून चूक महत्वाची असेल तर व्यक्ती नक्कीच विसरावी, आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक आपण विसरून जावी. पाप एवढे सुंदर होऊन येते की ते पाप आहे हे कळूनही आपण त्याला कवटाळतो, आणि म्हणून आपल्याला पाप ओळखायला शिकलेही पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो, आणि म्हणून विश्वास हा प्रत्येकावर ठेवा आणि विश्वासघात कधी करू नका. कारण व्यक्तींमध्ये फक्त विश्वासच अशी गोष्ट आहे जी आतापर्यंत टिकून आहे, आणि ते टिकून आपण ठेवली सुद्धा पाहिजे.
म्हणून संयमाचं प्रशिक्षण घेतलं की बरीच युद्ध शांतपणे जिंकताही येतात आणि त्या युद्धामध्ये तेवढी मजाही येते. म्हणून जिंदगी हा एक युद्ध आहे आणि त्याच्यामध्ये संयम तुम्हाला ठेवावा लागेल तरच तुमचा विजय मात्र होईल. म्हणून चिंता ही चितेसारखी असते, ती तुम्हाला जाळत असते. नेहमी वर्तमान काळात जगायला शिका, चिंतेत नाही. कारण चिंतेत जगाल तर नक्कीच तुमची चिता सुद्धा होऊन जाईल आणि त्याला टाइमही लागणार नाही. म्हणून तुम्ही अगदी बिनधास्तपणे जगले पाहिजे आणि स्वामींची भक्ती तुम्ही नक्कीच केली पाहिजे. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट तुम्ही जर चांगली केली ना आणि दररोज ती गोष्ट वाढवत राहिली ना, त्याला सुद्धा आपण बस जिंकणं असं म्हणू शकतो. आणि तुम्ही आयुष्यामध्ये खरंच असं जिंकूही शकता. म्हणून थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात, ते खरं आहे. आपण थोडी थोडी प्रगती दररोज केली तर यश लवकरच आपल्या पायाशी असते. म्हणून चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले असते. म्हणून हळूहळू चलत चला आणि पुढे जात चला. नक्कीच यशाच्या दरवाजापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. म्हणून पुन्हा जिंकायची तयारी करा आणि नक्कीच एकट्याने तुम्ही सगळ्यांना सामोरे जा आणि सगळेच तुम्हाला नंतर सलाम करतील, हेही लक्षात ठेवा. म्हणून आपली स्वप्ने कधी अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार आपल्या मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधी सोडू नका आणि नक्कीच ती स्वप्ने पूर्ण होतील याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून अपयशाने निराश होऊ नका. ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात त्याच पायऱ्या तुम्हाला वर घेऊन जातात, हे फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत आणि त्यांच्याकडून आपण भरपूर गोष्टी शिकू शकतो आणि तेच आपल्याला मार्गही दाखवत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले ना तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात. आणि तो इतिहास वाचणारे मग तो इतिहास परत घडवू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये जिद्द तेवढी नसते. आणि जिद्द असली की तेही इतिहास नक्कीच घडवतील. म्हणून गुरुदत्त यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत राहा. आयुष्यात कधीच काही तुम्हाला कमी पडणार नाही आणि कधी कमी मलाही पडलं नाही, कारण स्वामींची सेवा करत असताना भरपूर अनुभव तुम्हाला येतील आणि मलाही आलेत. म्हणून जेव्हा एक वीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते, तरी तुम्ही का नाही उगवू शकत? म्हणजे तुम्ही फक्त लक्षात ठेवले पाहिजे, जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात आणि तुम्ही जिंकून वर येता. मग तुम्हालाही त्याचं सगळं श्रेय जातं आणि तुम्ही तितके कष्टही घेतलेले असतात. म्हणून एक लक्षात घ्या, आपले आई वडील आपल्यासाठी खूप काही करतात, पण आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत याचा नक्की तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याचा विचार करूनच तुम्ही पुढची पावलं ठेवली पाहिजेत. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. मग ती व्यक्ती तुम्हाला परत कधीच मिळत नसते आणि परत कधीच तुम्ही ती व्यक्ती बघूही शकत नसतात. म्हणून चुकीचा रस्ता, चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आहे आणि कोण आहे आणि आपल्या सोबत कोण आहे आणि तो शेवटपर्यंत राहतो का नाही. मग आपल्याला यातून माणसं सुद्धा ओळखायला भेटू शकतात. रिकामं पाकिट कधीच यशाच्या आड येत नाही, तर रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडथळ बनत असते. आणि म्हणून तुमचं रिकामं डोकं ठेवू नका आणि त्याच्यामध्ये भरपूर विचार तुम्ही ठेवा आणि फक्त ते चांगले विचार ठेवा. म्हणून आयुष्यात कधीच कोणाला रागाच्या भरात उत्तर देऊ नका, कारण यात नुकसान तुमचंच आहे आणि तुमचं यात नुकसान सुद्धा होणार सुद्धा आहे. म्हणून आयुष्यात प्रेमाची भीक कधीच मागू नका. ज्या दिवशी देवाच्या मनात असेल त्या दिवशी प्रेम तुम्हाला मिळणारच आहे, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, एखादा व्यक्ती गोड बोलला म्हणून लगेच तो चांगला असेल असं नाही, कारण माणूस दिसतो तसा नसतो हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. न हरता, न थकता, न थांबता जो प्रयत्न करतो त्याच्यासमोर नशीब सुद्धा हारतं आणि नशीब म्हणतं, हे यश तुम्हाला मी देत आहे. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले ना ते आपोआप सुटत असतात आणि त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. म्हणून नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल आणि सर्व काही तो तुम्हाला नक्कीच मिळवून सुद्धा देईल. म्हणून कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे तुम्ही तुमचं ठरवायचं असतं, कारण त्यामध्ये तुम्हाला लोक भरपूर बोलणार आणि भरपूर तुम्हाला टोमणेही ठेवणार, पण त्यात निर्णय तुमचा असतो आणि तुम्ही चांगला निर्णय घेतला तर चांगल्या मार्गावर तुम्ही नक्कीच जाल. म्हणून जे लोक स्वतःला किंमत देतात त्यांनाच दुनिया किंमत देत असते. म्हणून स्वतःला किंमत आपण नक्कीच दिली पाहिजे
आणि स्वतःची इज्जत सुद्धा आपण नक्कीच केली पाहिजे. म्हणून नाकर्तेपणाचा परिणाम दरिद्र असतो आणि कुकर्माचा परिणाम सर्वनाश असतो. म्हणून खोटेपणाचा परिणाम हा अपमान असतो आणि कर्म आणि वृत्ती यावर सुखदुःखाचं प्रमाण हे अवलंबून असतं. सत्कर्मातून मिळालेली संपत्ती आणि मनाची स्वच्छता भावना सुख समाधानाचं आयुष्य जगण्यासाठी पुरेशी असते. अन्य मार्गातून मिळवलेला वैभव सुद्धा तो आनंद मिळवून देण्यास असमर्थ असतो. म्हणून पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करताना आयुष्य जगण्याच्या योग्य मार्गाचा सुद्धा अभ्यास करायला हवा आणि तेव्हाच आयुष्याचा प्रवास बिनचूक मार्गाने नक्कीच करता येईल आणि हा मानव जन्म सार्थ होऊन जाईल. म्हणून आपण जसं वागतो त्याहून अधिक न्यायानं वागणारा काही सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नसतो. आणि तरी सुद्धा आपण ते करीत असेल तर मग आपण स्वतःला इतरांहून शहाणे समजत आहोत असं होईल आणि वास्तवात आपण उत्तम आयुष्य मिळवू शकतो. आणि नसण्याने कारण हेच असते, इथे शिकवण्याचे व सर्व दरवाजे बंद झालेले असतात आणि जेवढे आपले ज्ञान तेवढीच आपली सर्वांगीण प्रगती असते, ती पुढे सरकतच नसते. म्हणून जोपर्यंत माणूस विद्यार्थी दशेत राहतो तोपर्यंत तो शिकत राहतो आणि तो अनुभवी बनत राहतो आणि तोच त्याच्या उन्नतीचा सुयोग्य मार्ग असतो. म्हणून स्वतःच्या मूळ अल्पबुद्धीला पूर्णविराम देऊन वागणे म्हणजे अहंकार असतो आणि तोच आपल्या प्रगतीला रोडा होतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी संसार करायचा असेल तर दोघा व्यक्तींनी नक्कीच चांगलं प्रेम केलं पाहिजे आणि एकमेकांवर विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे. म्हणून सुखरूप आयुष्य जगण्यासाठी जसा पैसा ठेवावा असावा लागतो तसंच खात्रीशीर सुखासाठी चांगल्या कामाचाही ठेवा असावा लागतो. फक्त संपत्ती असून सुखी जीवन लाभत नाही, त्याचबरोबर ती संपत्ती सन्मार्गातून मिळवलेली असावी लागते. म्हणून जिथं न्याय आहे तिथं सत्य आहे आणि जिथं सत्य आहे तिथं ईश्वर कृपा आहे आणि जिथे ईश्वर कृपा आहे तिथं समाधानी जीवनाची खात्री आहे आणि ती खात्री आपण नक्कीच बाळगली पाहिजे. म्हणून जिंकणारा प्रत्येक जण मर्द नसतो आणि पराजित होणारा प्रत्येक जण नामर्द नसतो. कारण प्रत्येकाची प्रत्येक वेळ अनुकूल नसते, मात्र प्रयत्नशील प्रत्येक वेळी वेळेचा गुलाम नसतो. तो त्याच्या प्रयत्नांचा परिणाम प्रतिकूल वेळेस दाखवून देतोच आणि नक्कीच ते परिणाम चांगलेही असतात. म्हणून खोटं बोलायला जेवढी निर्लज्जा असावी लागते ना, त्याहून सत्य पचवायला शतपट धैर्य असावं लागतं. म्हणून मनासारखं घडतं ते सत्य आणि मनाविरुद्ध घडतं ते असत्य, अशी मानसिकता असणं म्हणजे हुकुमशाहीची विचारधारा होय आणि यालाच अन्याय म्हणतात आणि नव्हे मूर्खता म्हणणं जास्त योग्य होईल. आणि जो स्वतःला माणूस समजतो तो स्वतःच्या नफा नुकसानीवर सत्य असल्याची व्याख्या बदलत नसतो आणि माणुसकीला काळीमा फासत नसतो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, मनासारखं होत असेल आणि नसेल ना तर राग अनावर होणं, दुसऱ्याला दोष देणं किंवा नक्की त्या गोष्टी करणं हे सर्व अज्ञानपणाचे लक्षण आहे आणि ते तुम्ही अजिबात करू नका. आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात, घटना बदलतात आणि नसतात. म्हणून घटना या त्याच राहत असतात, पण आपल्यालाच बदलावं लागतं आणि परिस्थितीनुसार बदलणं म्हणजेच परिस्थिती जुळवून घेणं आणि तेव्हाच माणूस स्वतःला कोणत्याही परिस्थितीत शानदारपणे जगण्यात सक्षम बनवू शकतो. आणि बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, तिचा आदर करावाच लागतो आणि तो आपल्याला करावाच लागेल. म्हणून शब्दांना वजन असतं, पण हे बोलणाऱ्याच्या शारीरिक वजनावर अवलंबून असतं आणि तेच आपण ते बोलण्यावरून ते शिकतही असतो. म्हणून तर त्याचं ज्ञान, सत्यता, कार्यक्षमता आणि आचरण यावर अवलंबून असतं. म्हणून अन्यथा कोणी कितीही बोलला तरी त्याचं कोणी ऐकत नसतं आणि शब्द वजनदार बनवण्यासाठी अखंड तपश्चर्येची गरज असते. स्वपरीक्षेसाठी आणि परिश्रमाची तयारी असावी लागते आणि कर्तृत्वाची गरज असते. म्हणून हे सर्व दिसलं तर आपले शब्द वजनदार बनू शकतात आणि लोक त्यांचं पालन नक्कीच करूही शकतात. म्हणून भूतकाळ घडून गेलेला असतो, वर्तमान घडत असतो आणि भविष्य घडणार असते. म्हणून भूतकाळावर वर्तमान अवलंबून असतो आणि वर्तमानावर भविष्य अवलंबून असते. म्हणून आज खूप महत्वाचा आवाज असतो आणि तोच उद्याचा भूतकाळ आणि भविष्यही तोच असतो. म्हणून वर्तमान जसा असतो तसंच माणसाचं जीवन उद्याही असतं, कारण सर्व काळांना वर्तमानातून जावंच लागतं आणि ते नक्कीच जाईलही. म्हणून ज्याच्याकडे प्रामाणिकपणे कष्ट करण्याची भावना असते तोच आयुष्यभर सन्मार्गाने जगू शकतो आणि तोच खरा हिंमतवान मानला जातो. मग तो गरीब असो का नसो, मग त्याचा काही फरक आपल्याला पडतही नाही आणि त्याचा फरक तुम्हालाही काही पडला नाही पाहिजे. म्हणून पण ज्याची भावना विनाकष्ट जगण्याची असते तो कुमार्गाचा अवलंब करतो आणि तोच खरा भेडक असतो. आणि मग तो किती श्रीमंत का असेना, माणसाची किंमत त्याच्या प्रामाणिकपणावरून ठरत असते, नक्की त्याच्या श्रीमंतीवरून. म्हणून अधिकारावरून
शिक्षणावर न टाकता नक्कीच शक्तीवरून, कारण सत्याशिवाय हे सर्व व्यर्थ असतं व आपण सत्यच बोललं पाहिजे आणि सन्मार्गानेच आपण नक्कीच चाललं पाहिजे. म्हणून आपल्याशी लोक बोलायचे कमी व्हायला लागले की समजावे आपली प्रगती उत्तम होत चालली आहे आणि लोकांनी बोलावे म्हणून आपला प्रगतीचा मार्ग कोणी बदलत नाही. आणि जवळचे बोलले नाहीत तरी लांबचे बोलतील आणि त्यांना आनंदच होईल, कारण हे आपले शेजारी नाहीत. मात्र आपल्या प्रगतीबरोबर शेजाऱ्यांची चांगली प्रगती व्हावी अशी आपली मनापासून इच्छा असायला हवी. आणि आजूबाजूचे लोक सक्षम नसतील तर मग आपले गाव सक्षम होईल आणि निगाव नक्कीच सक्षम असेल. म्हणून तर देश सक्षम आहे आणि मग आपली सद्भावना ही अनेकांची प्रेरणा बनायला हवी. आणि ते एकदा का प्रेरणा बनली की भरपूर मोठं सुख आपल्याला लाभेल आणि भरपूर मोठं गोतं आपल्याला लाभेल. आणि तसेच माणसं आपल्याला या जीवनामध्ये भेटतही जातील. म्हणून सुख जेवढं हवं असतं तेवढं दुःख घ्यावं लागतं असतं. आणि मग ते शारीरिक असेल अथवा मानसिक असेल, किती संपत्ती असली तरी जेवढी कष्टाची असते तेवढीच टिकत असते, बाकी संपून जात असते. म्हणून किती हुशारकी मारली ना तरी जेवढं खरं असतं तेवढीच किंमत आपल्याला मिळत असते आणि त्याहून किंमत जास्त मिळतही नाही. म्हणून पाठीमागील काळात किंवा आज आपण काय होतो किंवा आहे हे महत्त्वाचे नसते, किंवा उद्या कसे असायला हवे हे महत्त्वाचे. आणि त्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि आपलं चुकीचा विचार काढून टाकले पाहिजेत. आणि ज्या गोष्टी केल्याने आपली प्रगती होईल, विचार सकारात्मक बनतील आणि वाद टळतील आणि मानसिक सुख मिळून समाधान प्राप्त होईल, त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. आणि कुटुंबातील ज्याची कल्पना योग्य आहे आणि असेल ती राबवली पाहिजे. आणि यामुळे सर्व चिंता दूर होतील, उत्साह वाढून जीवन जगण्याचा खरा आनंद मिळेल आणि अहंकार सोडल्याचा फायदा नक्कीच तुम्हाला कडून ते मिळत असेल. आणि म्हणून आपण ते नक्कीच काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि चांगल्या मनापासूनही केलं पाहिजे. म्हणून परिस्थिती माणसाला घडवत असते, परिस्थिती माणसाला लाचार बनवते, परिस्थितीला आड करून आपले दोष दडवणारे आणि अनेक माणसे या जगामध्ये आढळत असतात. पण आपली जी परिस्थिती आहे आणि ती आपल्या कर्माने तयार झालेली असते, म्हणून परिस्थितीला माणूस घडवीत असतो. मात्र जेव्हा परिस्थिती माणसाला घडवते तेव्हा तो परिस्थितीच्या ताब्यात असतो आणि मूळ परिस्थितीला बदलेच हेच तर माणसाचं काम आहे, कारण तो बुद्धिमान आहे आणि प्राण्यांना आपली परिस्थिती बदलता येत नाही. म्हणून आपण जर परिस्थितीच्या अधीन गेला तर तो बस एक जीव असेल आणि त्याची वेगळी ओळख काहीच नसेल. म्हणून परिस्थितीचं रडगाणं सोडायला हवं आणि आपलं कर्तृत्व फक्त दाखवायला हवं. म्हणून आयुष्यात आपल्याला चांगला गुरु मिळाला नाही म्हणून मी मागे राहिलो असं म्हणणारी अनेक माणसे पावलोपावले आढळतात. म्हणून अगदी शांत राहणारं, संत वाहणारं किंवा झोपावत जाणारं, अडखळं रौद्र रूप धारण करणारं आणि पाणी विविध रूपात आपण पाहतो. मग सृष्टीला जीवदान देणारं, स्वच्छ करणारं आणि सौंदर्य मिळवून देणारं, निवारा बनवून देणारं आणि कितीही वर्णन केले तरी त्याचे कार्य संपत नाही. असं हे पाणी म्हणजे सर्वांचं जीवन आहे. आणि एकट्या पाण्याचे गुणविशेष समजले तरी जीवन कसे वागावे हे आपल्याला कळेल. आणि अशा नक्कीच दररोज घडणाऱ्या घटना काही ना काही संदेश देऊन जातात आणि त्यांना समजून घेतलं तर वेगळा गुरु आपल्याला होऊ शकतो. आणि कोणाच्याच बाजूने मागून माणूस मागे राहणार नाही, पण ज्ञानाचे भांडार असलेल्या या सृष्टीलाच गुरु माना आणि आपलं माणूस पण सिद्ध आपण करायला हवं. रोजच्या आयुष्यात सहजतेने जगण्यातील कुणाचा तरी आधार असेल तर काळजी नसते, पण आधार कायमचा तुटला तर आयुष्य अंधारामय होऊन जाते आणि आधारावर जगलेले जीवन परावलंबी असते. आणि अशा जीवनात स्वतःचं काहीच अस्तित्व नसतं आणि ते जगण्यास कठीणही असतं. म्हणून आधार हे न्यूनगंडाचं उगमस्थान असते आणि आधारहीन राहून स्वाभिमानाने जगण्यात जो आनंद नक्कीच असतो तो आनंद आणि आधार घेऊन जगण्यात नसतो. म्हणून आधार न घेता प्रत्येक काम करीत राहिल्याने आत्मविश्वास वाढतो आणि तो माणूस स्वावलंबी आणि स्वावलंबी बनतो. म्हणून धाडसाशिवाय आधार तोडता येत नाही आणि आधार तोडल्याशिवाय कामात तरवेज बनता येत नाही. आणि काम उत्तम करता आले की अपराधी आवश्यकता नसते आणि अपराधीपणाची आवश्यकता आपण मिटून नक्कीच टाकत असतो. म्हणून दुसऱ्याचं मन आणि भलं चिंतनाराचं स्वतःचं भलं होतं. म्हणून आपण दुसऱ्याच्या वाईट चिंतनाराचं स्वतःचं वाईट होत असतं. आणि कपटी मन अधोगतीचं लक्षण आहे, कोणतीही कष्ट केली तरी पूर्ण पडण्याचं लक्षण आहे. म्हणून जिथं आत्मा अशांत आहे तिथं नैराश्य आहे आणि माणूस असून अशी वाईट भावना असणं हे पशु समान वर्तणुकीचं लक्षण आहे. म्हणून आपल्या भल्यासाठी
आपली भावना निर्मळ असायला हवी आणि माणसाची प्रगती, सुख दुःख आणि आनंद आणि समाधान हे सर्व त्याच्या भावनेवर अवलंबून असते. म्हणून माणसाचं मन हे स्वच्छ पाण्यासारखं असतं. लागलं तेव्हा ते लगेच कोणालाच बाधत नसतं. उलट सर्वांना ते आनंद देत असतं आणि सर्वांना अगदी आनंदित ठेवतही असतं. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर स्वामी आनंदित ठेवत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. स्वामी म्हणत आहेत, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ. तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ. तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ. ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांतीदूत नाही बनवले तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनला तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनून तर बघ. प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी तुझी. असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि सांगत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच आपण स्वामींच्या मार्गावर चालले पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामी आपली माऊली आहे. स्वामींनी आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अभय वचन दिलेले आहे. म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, मन काही नकारात्मक बोलू द्या, त्याला स्पष्ट सांगा की अरे म्हणा, माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत. मी त्यांचा बाळ आहे. त्यांनी मला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे असं वचन दिलेलं आहे. आणि हे म्हणा, तू कितीही नकारात्मक बडबड कर, पण मी संकटांसमोर गुडघे टेकणार नाही. हृदयात अनन्य भक्तीची भावना, अतूट अभेद्य श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणार. कारण मी स्वामींचा बाळ आहे आणि स्वामी माझी आई आहे. म्हणून मी फक्त स्वामींवर विश्वास ठेवणार आहे आणि स्वामी माझं सर्व काही नक्कीच बघून घेतील. मित्रांनो, आयुष्यात अनुभव येणं हे खूप गरजेचं असतं. कारण अनुभवातून आपल्या हातून झालेली चूक तिथेच लवकर लक्षात येत असते. म्हणून स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल ना, तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर स्वामी स्वतः देणार आहेत आणि स्वामी सर्व काही त्यांच्याकडून करून घेणार आहेत. म्हणून अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून तुम्ही जेवढे जास्त समाधानी राहाल तेवढे जास्त सुखात आणि आनंदात तुम्ही राहाल. म्हणून तो दिवस कधी न यावा, देह अहंकाराने ग्रासावा. इतुका नम्र करी मज देवा, आशिष सगळ्यांचा मिळावा. नको ही वाहवा अभिमानाचे ओझे, मुखी असावे नाम श्री गुरूंचे. जय जयकार तयांचाच गरजे. आणि असे माझे स्वामी माऊली आहेत. म्हणून एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व मात्र व्यर्थ आहे. म्हणून याच्या उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचे स्मरण हाच एक मार्ग आपल्याकडे उरून जातो. म्हणून तुम्ही स्मरण हे भगवंताचं नक्कीच केलं पाहिजे. मानवाच्या जीवनात दुःख हे मानवामुळेच येत असते. त्याला कारण स्वतः असतो आणि किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती असतात. म्हणूनच मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवायला पाहिजे. त्यानंतर जीवन आनंदी तुमचं होऊन जाईल. म्हणून स्वतःला अनुभवी ने प्रचिती येते. ती प्रचिती खऱ्या भक्तीने, निस्वार्थ भावनेने आणि आपल्या गुरुचरणी आत्मसमर्पण केल्याने आणि गुरुशी समरस झाल्यावर ती आपल्याला मिळवावी लागत नाही. म्हणून तर गुरुकृपेने आपल्याला आपोआप अनुभवास येते आणि आपल्याला कळत जाते की आपण खरोखर भक्तीमध्ये आलो आहोत. म्हणून काही व्यक्तींचे हे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते. दिसणे महत्वाचे नाही तर असणे मात्र महत्वाचे असते. म्हणून कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय झालोय आणि स्वामींच्या भक्तीमध्ये आपण लीन झालोय. म्हणून आईच्या कुशीसारखा विसावा ही कुठेच नाही, फक्त तो स्वामींच्या चरणी आहे
आणि स्वामींना आपले सर्वांचे जे बाळ आहेत ते सांभाळून घेण्याची स्वामींची प्रगट इच्छा स्वामी व्यक्त करत असतात. फक्त आपण स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. जीवनात अशी वेळ येते की माणूस कितीही खरा आणि कितीही चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरलेला असतो. म्हणून 100 सुखांचा हिशोब एका दुःखाने वजा होऊन जात असतो. म्हणून लवकर मिळालेलं यश मनात अहंकार निर्माण करतं, तर संयम शिकून मिळालेलं यश चारित्र्य मात्र घडवत असतं. म्हणून श्रद्धा, सचोटी आणि अढळ स्वामी निष्ठा तुमच्या ठाई आहे तोवर सर्व बाजूंनी भरभराट होईल हे निश्चित आहे. म्हणून अशक्य ही शक्य करतील स्वामी या वचनावर फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. बाळा, एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरत आहेस? निशंक हो आणि निर्भय हो, आम्ही आहोत तुझ्याबरोबर असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला धीरावा देत आहेत. म्हणून गुरुचरित्र तुम्हाला वाचलं पाहिजे. गुरुचरित्र वाचताना आपल्याला हे लक्षात येते की आपण कोणासाठी काहीतरी चांगलं करतो तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी चांगलं घडत असतं. फक्त आपल्याला ते दिसत नाही आणि स्वामी ते एक ना एक दिवस आपल्याला दाखवून देखील देत असतात. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे हे स्वामी शिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा, स्वामींची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत कितीही काटे आले तरी स्वामींच्या सेवेने त्या काट्यांचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले आणि दुसरे पान कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. म्हणून मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते आणि या दुसऱ्या पानालाच जीवन असं म्हटले जाते. म्हणून मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचे फळ तत्काळ मिळत नाही, त्यास काही वेळ लागतो. परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते. आणि चांगले अथवा वाईट कर्म करणे मानवाच्या हाती असते. समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून सज्जनांचा संतांचा छळ होऊ लागतो आणि त्यावेळी भगवान सगुण स्वरूपात अवतार घेऊन पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचे संत सज्जनांचे रक्षण मात्र नक्कीच करत असतात. म्हणून तर ही सृष्टी आतापर्यंत टिकून आहे. म्हणून उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचा देखील करावा. कधी कधी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचा करावा. कायम स्वामी सेवेत ह्या सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधीही न सोडण्याचा संकल्प आपण नक्कीच केला पाहिजे. म्हणून संकटात आपण जेव्हा एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. तेच आपल्या लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत आणि तेच आपल्याला पुढेही घेऊन जाणार आहेत. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास आहे. म्हणून शेवटच्या फटक्याने जर दगड फुटला तर याचा अर्थ असा नाही की आधी मारलेले फटके व्यर्थ गेले असा नाही. म्हणून निरंतर कष्टानेच यशप्राप्ती होत असते. फक्त ती एका दिवसात होत नाही, तर त्यासाठी भरपूर कष्ट आपल्याला घ्यावे लागतात. म्हणून स्वामी समर्थ कृपा पडली नाही ओस, प्रत्यक्ष समाधी जरी असली दूरकोस. आयुष्यातील असंख्य संकट सोडलं नाही एकटं कधी, ज्यांनी घेतली आहे आजच्या तिथीवर प्रत्यक्ष समाधी. आज भलेही ते नाही प्रत्यक्ष तरी त्यांना चिंता असते आपल्या बाबत. आजच्या तिथीवर सोडलं त्यांनी देहस्वरूप तरी नित्य अनुभवता आलं त्यांचं आत्मस्वरूप. म्हणून तिथीवर सोडता नाही त्यांनी देह, निस्वार्थ कृपा आजही अनुभवतोय निसंदेह. आणि अशी कृपा कोणत्याच देवाने केली नाही तशी स्वामी समर्थांनी माझ्यावर केली आहे. कारण मी फक्त त्यांना सर्वस्वी मानतो आणि तेच माझे ईश्वर आहेत. म्हणून माझ्या यशात स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही तुम्हीच आणि तुमचीच कृपा माझ्यावर देखील नक्कीच आहे. म्हणून पाठी राखा कृपावंत, भक्त वत्सल समर्थ. नाही मानवाची आस, झाले लोभाचे ते दास. काय देणे त्यांच्या हाती, अनंत ब्रह्मांडाची संपत्ती. हीन दीन ऐसे जण, केले मायेने बंधन. आनंद म्हणे करुणा करा, बळे उतरी भवभारा. आणि मित्रांनो, असंच आपण स्वामींची प्रार्थना करायची आणि स्वामींचं गुणगान गायचं आहे. तेव्हा स्वामी तुम्हाला नक्कीच अनुभव देतील आणि चमत्कारही दाखवतील. म्हणून अनुभव आलेल्या काही लोकांची भावना असते की कुणाला सांगायची नाही, हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत. तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेली अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही. पण असे नसते. तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा. हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरी तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल. आणि व्यसनाकडे वळविणारे खूप मिळतील, पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी या जगामध्ये मिळत असतात. म्हणून तुम्ही त्यांच्यातले नक्कीच व्हायला हवे.
म्हणून झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नवीन नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकते याचा विचार करा. यातच जीवनाचा अर्थ मात्र नक्कीच दडलेला आहे. म्हणून आपल्याला आयुष्यात हजारो माणसे भेटतील, पण हजारो चुका माफ करणारे आई वडील फक्त एकदाच भेटतील. त्यामुळे त्यांना नक्कीच तुम्ही जपायला शिका. आणि प्रार्थना कधी वाया जात नाही, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते गमावून बसतात. म्हणून त्यांनी फक्त स्वामींचं नामस्मरण एकदा करून बघावं. त्यांना सर्व अडथळ्यातून मुक्ती मिळेल आणि सर्व मार्ग त्यांना दिसायला लागतील. म्हणून रडू तर येतं होतं, पण डोक्यात आणि डोळ्यात ते दिसत नव्हतं. म्हणून चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच आहेत, आणि ते आपले स्वामी समर्थ आहेत. स्वामी भक्तांनो, थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव आहे, आणि जो दिसतही नाही आणि भेटत नाही. पण मनापासून श्रद्धेने आणि ताकदीने हाक मारा, तो धावून आल्याशिवायही राहत नाही. आणि असेच आपले स्वामी आहेत. म्हणून आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जोडले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले सेवेकरी आणि स्वामी भक्त आपल्याला मिळाले. म्हणून अध्यात्म काय असते थोडे थोडे आपल्याला समजू लागले. मन स्वामी नामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. आणि अशक्य ते शक्य करणार कोण, ते आपले स्वामी करणार आहेत हे जाणवू लागले. आणि या सर्वांच्या पाठीशी फक्त आपले स्वामी समर्थ प्रत्यक्षात दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष आहे, फक्त स्वामी सेवेत आपल्याला लक्ष घालायचं आहे. आणि स्वामी आपल्याला नक्कीच सर्व काही देऊ शकतात, आणि आपण स्वामी भक्तीतून सर्व काही मिळवू सुद्धा शकतो. म्हणून कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा, कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन आहे. आणि ते सुखी जीवन आपण तसंच जगू शकतो. म्हणून स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्मीची पुण्याई असावी लागते. आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. म्हणून पूर्व पुण्याई होती गाठी म्हणून झाल्या स्वामी राजभेटी. आणि स्वामींची भेट आणि आपली भेट त्यामुळे झालेली आहे. म्हणून स्वामी म्हणजे वाईटासाठी शस्त्र, स्वामी म्हणजे जखमा बरे करणारे वस्त्र, स्वामी म्हणजे आईची माया, स्वामी म्हणजे औदुंबराची छाया, स्वामी म्हणजे जहाजाला तारणारी सागराची लाट, स्वामी म्हणजे अंधाराला चिरणारी तेजस्वी वाट, स्वामी म्हणजे भक्तांसाठी न सरणारा कृपेचा सागर. आणि असेच आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून मित्रांनो, आयुष्याला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक वेळ फूल विकत घेऊन आनंदी होतो, तर दुसरा जण हा फूल विकून आनंदी होत असतो. म्हणून प्रत्येकाचं सुख आणि प्रत्येकाचा अनुभव आणि प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता हे दोन्ही असतात. कारण फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते, आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र प्रत्येकात दिसत असते. म्हणून स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा माणसाला भाग्य लागत असतं. म्हणून या ब्रह्मांडात फक्त एकाच परम चैतन्याची सत्ता आहे, आणि यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करून दाखवत असते. आणि सहज सर्व स्वामींना शक्य सुद्धा आहे. म्हणून भावनेनं मनाला जिंकता येतं, प्रेमाने रागाला जिंकता येतं, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, आणि धीराने अपयशाला जिंकता येते, आणि माणुसकीने माणसाला जिंकता नक्कीच येते. म्हणून गुरुचरित्रातील हीच महत्वाची शिकवण आपल्याला स्वामी सांगू इच्छित आहेत. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. म्हणून अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. आणि या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, त्यांचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही, आणि तो संपणार देखील नाही. म्हणून स्वामी कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. आणि जेवढे तुमचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. आणि एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्वाची आणि मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला नक्कीच द्यायची ठरवलेली असते. आणि स्वामींच्या योजना अतिशय अतर्की असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं.
आणि तेवढंच आपण फक्त स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवायचा आहे. म्हणून फूल जिथे जिथे जातं त्याचा सुगंध तिथे तिथे त्याच्या सोबत असतो. म्हणून आम्ही देखील तुझ्या सोबत असू, जिथे जिथे जाशील तिथे तिथे आम्ही तुझ्या सोबत असू, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठेही गेले तिथे स्वामी तुमच्या बरोबरच नक्कीच राहणार आहेत. आणि जीवनात चांगले घडो वा ना घडो, परंतु जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो, कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते. आणि असे आपले स्वामी आपल्यासाठी चांगलाच विचार देखील करत असतात. म्हणून समस्त सृष्टीतील सर्व रहस्ये त्यांच्या हातात आहेत आणि तुम्ही सतत त्यांचे स्मरण करीत जा, कारण त्यांचे ध्यान व अर्चना करा व सर्व सिद्धी तेच ते जन्मदात्या आईसारखे आपले रक्षण करतात. आणि कोटी मातृत्वापेक्षा स्वामींचे प्रेम श्रेष्ठ असून ते सतत भक्तांवर त्यांचा वर्षाव नक्कीच करत असतात आणि शेवटपर्यंत ते नक्कीच करत असतात. म्हणून बाळा, नवस पेडला नाही म्हणून काही देव कोपत नाही. तुमची नियत आणि कर्म ही तुम्हाला नक्कीच देवापासून दूर करतात आणि तुमचे भाव बरोबर नसतात आणि तुम्ही लबाडीनं देवाला फसवू पाहता म्हणून देव नाराज होतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून देवा सरू दे माझे मी पणाच्या व पण तुझ्या दर्शने उधळो जीवन आणि नित्य करावे तुझे चिंतन. तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो, ओठांवरती तुझी जरी गुणगाथा आणि हे स्वामी समर्था एवढी कृपा आमच्यावर करा. जर तुम्ही टेन्शन मध्ये आहात आणि ताणतणावात असाल तर फक्त स्वामींचे नाव घ्या, मन तुमच्या अगदी प्रसन्न होऊन जाईल आणि तुम्हाला नव्या वाटा देखील सापडतील. म्हणून लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्माचा घात करतात. म्हणून द्वेषामुळे हिंसा घडते. म्हणून आपण कोणाचाही द्वेष मात्र करू नये आणि आयुष्यात कोणाचा द्वेष केला तर आपण चुकीचे मात्र नक्कीच ठरत असतो आणि चुकीच्या गोष्टी आपण अजिबात करू नये. म्हणून चंचलता आणि अस्थिरता हे मनाचं स्वरूप आहे. जितकी घाई कराल तितकाच उशीर होत जाईल आणि हे विचित्र सत्य आहे. म्हणून फलाकांक्षा ठेवून केलेली भक्ती माणसाला अधीर बनवते आणि जितकं मन हे फळासाठी आतुर तितकेच ते श्रद्धाहीन म्हणजे ते होणं असतं आणि तेच तुम्ही करायचं आहे. म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीचा लाभलोभ न करता जे मिळालं आहे त्यात समाधानी तुम्ही राहायचं आहे आणि समाधान तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल सुद्धा. म्हणून स्वामी समर्थांनी दिलेल्या अभिवचनाचा अर्थ संकटांचा सामना करा, त्यांच्यापासून दूर पळू नका आणि मानवजन्म हा संकटाचे ओझे पाहण्यासाठी झालेला आहे आणि माझ्या भक्तीमुळे संकटे हे फुलाच्या पाकळी इतकी हलकी होतील आणि तुझ्या मनगटात त्यांच्याशी बोलण्याची व लढण्याचे बळ नक्कीच आम्ही देऊ, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आणि ते बळ स्वामींनी आपल्याला दिलं सुद्धा आहे आणि ते आपल्याला नक्कीच बघायला हवं आणि स्वामींची कृपा कशी होते हे अनुभवायला नक्कीच हवं. मित्रांनो, जिथे जिथे आपल्याला स्वामींच्या मदतीची गरज असते तिथे तिथे स्वामी महाराज आपल्या पाठीशी नक्कीच उभे असतात. आपण फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून आयुष्याची वाटचाल करावी. करोडो लोकांना श्री स्वामी समर्थांचा अनुभव हा नक्कीच आलेला आहे. म्हणून माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा असे स्वामी म्हणत आहेत, कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं, मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे आणि ते तुझ्यासाठी शेवटपर्यंत चांगलंच असणार आहे. म्हणून तेच फक्त स्वामी आपल्याला देत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास आपण ठेवून त्यांच्या दिलेल्या मार्गाला आपण गेले पाहिजे आणि सर्व काही नीट होऊन आपले समाधान नक्कीच त्यात आपल्याला सापडेल. म्हणून यशस्वी व्यक्तींकडे दोन गोष्टी या असतात, एक म्हणजे सहनशीलता आणि दुसरं म्हणजे हास्य. हास्य त्यांचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. म्हणून बाळा, तुझी अक्कलकोटला जाण्याची वेळ आणि स्वामी समर्थांचे दर्शन होण्याचा योग जवळ आलेला आहे आणि तुझे चांगले दिवस लवकर येणार आहेत. फक्त वाक्य तुम्ही एकच दिवसातून म्हणत चला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी आपले आभार. स्वामी, तुमच्या गुरु कृपेमुळेच हे सर्व शक्य झालंय. आपल्यासारख्या गुरु या मानव जन्मात लाभणं हे माझं सर्वश्रेष्ठ भाग्य मी समजतो. संसारात राहूनही परमार्थ साधण्याचा योग्य मार्ग आपल्यासारखा गुरुच दाखवू शकतो. सर्व मोहापासून सुटका करून मोक्षापर्यंत पोहोचवण्याचा भक्ती मार्ग आपल्यासारख्या गुरुच दाखवू शकतो. म्हणूनच स्वामी सारख्या खऱ्या अर्थाने आपण गुरु माऊली आहात आणि जी वेळोवेळी भक्तांची काळजी घेते, भक्तांचे रक्षण करते आणि आपला कृपा आशीर्वाद कायम आमच्या सोबत राहोत हीच तुमच्या चरणी प्रार्थना. जप आणि जप या दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत पण उच्चारायला वेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न आहेत. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आहे आणि स्वतःला सावरणे म्हणजे ही जप आहे, तरी पण त्याचा संबंध खूप जवळचा आहे. आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो हे फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात,
तुमचा मान सन्मान तुमच्या वयावर अवलंबून नाही तर तुमच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून आहे. म्हणून सन्मान द्याल तर सन्मान नक्कीच मिळेल आणि विरोधात जाल तर विरोधच तुम्हाला मिळत राहील. म्हणून तुमची कष्टाची मिळकत जर तुमच्या कुटुंबाची गरज भागवण्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कुणालाच करता आली नाही. म्हणून तुम्ही स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा दिवसही आजचा चांगला जाणार आहे आणि सर्व दिवस तुम्हाला स्वामींच्या कृपेने चांगले जाणार आहेत. म्हणून आपण जेव्हा कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला 2 पैकी 1 फळ नक्कीच मिळत असते. आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा आपल्याला मिळत असतो. म्हणून प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा जसं होत नाही ना, तसं आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगलेच घडते. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या वाट्याला जे आले आहे ते आपल्याला भोगायलाच लागणार आहे आणि आपले प्रारब्धही आपल्याला भोगायला लागणार आहे. म्हणून आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा अख्ख्या ब्रह्मांडात तुम्हाला सापडणार नाही. म्हणून एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे. सामान्य माणूस 90% विचारशक्ती वाया घालवतो, म्हणूनच त्याच्या हातून घोड चुका होत असतात. म्हणून त्याच्या मनाला वळण लागलेलं आहे असा मनुष्य कधीही चूक करणार नाही आणि कधीही तो चूक करत देखील नाही. म्हणून स्वामी म्हणतात, स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेताही येतो आणि देताही येतो. अपेक्षा, गैरसमज, तुलना यामुळे आपली नाती बिघडू शकतात. असे होऊ देऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा. हे तत्व केव्हाही चांगले असते आणि त्यामुळे सर्वांना माफ करून आपण आयुष्यामध्ये पुढचं पाऊल ठेवलं पाहिजे. आयुष्यातील टळलेलं संकट म्हणजे गुरुकृपा आहे. भक्तांनो, रानात तण आणि मनात ताण कधी ठेवायचा नाही, कारण रानातला तण पिकांचा नाश करत असतो आणि मनातला ताण जगण्यातला सर्वनाश करतो. म्हणून मात्र आमचं नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून जगण्याचं सोनं करतं आणि आपल्या न कळत टळून जातात. आणि ते टळलेलं संकट म्हणजे गुरुकृपा आहे आणि ती गुरुकृपा अशीच आपल्यासोबत कायम राहणार सुद्धा आहे. फक्त तुम्ही नामस्मरण हे दररोज केलं पाहिजे, एवढंच स्वामींचं म्हणणं आहे. स्वामी भक्त हो, नामाने काय होणार आहे असं मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊन पहा. ज्याला नामाची गोडी लागेल श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसाठी नक्कीच धावून येतील, अशक्य ही शक्य करतील आणि सर्व काही तुम्हाला आणून देतील. एवढे ताकद आपल्या स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे. म्हणून केवळ रक्त संबंधाने कोणी आपले होत नसतात. निरपेक्ष सहवास, निस्सीम प्रेम, दृढ विश्वास आणि परस्परांना दिलेला अकृत्रिम सन्मान या गोष्टी परक्या माणसांनाही आपलेसे करून नक्कीच टाकत असतात. म्हणून इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपल्या मनात आली ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत नक्कीच टाकली पाहिजे. म्हणून गुरूंच्या पायांच्या धुळीचा एक कण असंख्य पापांना मुक्ती देतो. म्हणून सगळ्या वासना नष्ट होतात. गुरु जिथे राहतात ती काशी आणि त्यांच्या पायाचे तीर्थ म्हणजे गंगा आहे. म्हणून गुरुच्या अंगठ्याला खूप महत्त्व असतं. त्यातून एक ईश्वरी शक्ती वाहत असते. म्हणून पूजा झाल्यावर दर्शन घेताना गुरुच्या अंगठ्याचा स्पर्श करावा. पाद्य पूजा ही जरी दिसताना गुरु सेवा दिसली तरी वास्तवात ती भक्तांच्या या भल्या करताच असते. म्हणून पूजा करताना गुरुचरणी लीन होऊन पूजा मात्र नक्कीच करावी. आणि तुझ्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील, त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहतायत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. म्हणून तुम्ही एखादं नवीन काम करत असता तर ते काम करताना तुम्ही कधीच पराभूत होत नाही. तुम्ही एकतर जिंकता किंवा मग शिकत असता. म्हणून स्वामी समोर दिवा लावून शांत बसून जप करताना अचानक डोळ्यातून अश्रू आले तर समजावे तुमची सेवा स्वामीपर्यंत पोहोचली आणि स्वामींनी तुमचं ऐकलं आहे. आयुष्यात आपुल्या कधी येई ते कोणी, मना माझी जाई घर करुणी, तयाची आठवण राही मनात साठवणी, वाटे दुःख ही ती जाता दूर निघुणी, म्हणून स्वामींना घ्यावे आपले करुणी, व्हावे सदा लीन त्याचे चरणी, दास म्हणे आपला नसे कोणी, या जगी स्वामी शिवाय दुजा कोणी. एवढे फक्त लक्षात ठेवायचे, स्वामींशिवाय आपल्या आयुष्यात या दुसरं कोणीही आपल्या सोबत नसणारे आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबत असणारे आणि ती हमी आपल्याला देत आहेत. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कसे येतील याची कल्पना मात्र नसते. म्हणून त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. म्हणून कधी कधी आयुष्यात असे प्रसंग असतात की जे मनाला आपल्या वाटतात, म्हणून आपल्याला त्यावर विश्वास ठेवतो
पण एकच गोष्ट जर 10 जण बोलत असतील तर आपले मनही कधी कधी चुकीचे असू शकते, हे पण तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून शांतपूर्ण आयुष्याचे 2च नियम आहेत. अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचू द्यायचं नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही. म्हणून सन्मार्ग आणि संगती लाभो सदा सत्संगती हेच मागणे स्वामी, आता कधी भ्रष्ट न हो तुमची नीती. म्हणून स्वामींकडे तुम्ही हेच मागायचं आहे की आपली नीती कधीच भ्रष्ट झाली नाही पाहिजे. म्हणून स्वामी म्हणजे फुलांची पाकळी आहे, अध्यात्म्याला जोडून ठेवणारी साखळी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. म्हणून अपेक्षा कधीच करू नका की आपली स्तुती प्रत्येक जण करेल, पण नेहमी प्रयत्न एवढा नक्की करा की आपली निंदा कोणीही करू शकणार नाही आणि कोणामध्ये ती ताकद सुद्धा असणार नाही. म्हणून जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते, तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात, असे स्वामी म्हणत आहेत. आणि म्हणून आपण फक्त भक्ती करत जायचं आहे आणि आपण फळाची अपेक्षा अजिबात करायची नाही. ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हास याची फक्त तयारी करा की स्वामींचे नामस्मरण करा, आणि एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागेल आणि त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात सुद्धा. म्हणून चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. व्यक्ती चांगले आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. नक्कीच तुम्ही चांगले वागले पाहिजे आणि त्या वागल्याने तुम्हाला चांगले दिवस सुद्धा येणार आहेत. म्हणून शुभ दिवस वगैरे असं काही नसतं. आपण कार्य करू तो दिवस मात्र शुभ असतो आणि ती वेळ शुभ मुहूर्त असते. कारण आपण जन्माला कधी आलो हे त्याचा शुभ मुहूर्त ठरवून आपण येत नसतो, आपण कधी पण जन्माला येत असतो. म्हणून शुभ मुहूर्त हा देवाने नक्कीच आपल्यासाठी काढलेला नाही आणि आपण ते मानायचं सुद्धा नाही. आपण जे काम सुरुवात करू तो आपला शुभ मुहूर्त आणि जाण्याची वेळ सुद्धा ठरलेली नाही. म्हणून तोही आपण जाण्याची वेळ ठरलेली असती तर तोही शुभ मुहूर्ताला आपण गेलो असतो. म्हणून शुभ मुहूर्त मांडण्याची गरज नाही, फक्त काम ही इमानदारीने आणि भक्ती ही प्रेमाने आणि प्रेम भावनेने करा. बस स्वामींना एवढंच पाहिजे असतं. हे स्वामी राया, आमचे जीवन तूच घालवतोस आणि तूच चालवतोस, समस्या तूच देतोस, त्यातून तुझा आम्हाला शिकवतोस, आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस. हे माऊली, तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद. असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव, कारण तू सोडून आम्हाला दुसरे या जगामध्ये कोणीच नाही आणि फक्त तुम्हीच आमच्यासाठी सर्व काही आहात. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात अनुभव येणं ही खूप गरजेचं असतं, कारण अनुभवातून आपल्या हातून झालेली चूक तिथेच लवकर लक्षात आपल्या येत असते आणि मग अनुभव हे खूप आयुष्यामध्ये महत्त्वाचे सुद्धा असतात. म्हणून स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल ना, तर तो खूप काही आयुष्यामध्ये करणार आहे हे लक्षात ठेवा आणि भरपूर मोठ्या प्रगतीपथावर तो नक्कीच जाणार आहे आणि सर्व संकटांना सामोरे जाऊन तो एक वेगळा इतिहास नक्कीच रचणार आहे. मित्रांनो, आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावे असं वाटत असतं. पण श्रद्धा ठाम असेल तर शंका आपोआप दूर होतात आणि गुरुचरित्र आपल्याला निस्वार्थ निर्मळ भावना ही ठेवायला शिकवत असते. म्हणून स्वामी सांगतात, गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण तुरटी फिरवतो, त्याचप्रमाणे परमेश्वराच्या नावाने तुरटी फिरवल्याने मनातील वासनेचा गाळ खाली राहून मन स्वच्छ मात्र नक्कीच होत असते. आणि तसंच तुम्ही मन स्वच्छ देखील करायचे आहे. म्हणून एक पुस्तक म्हणून आयुष्याचा विचार करा, कारण त्यामध्ये जितके पुढे जाल तितकेच अधिक अर्थ आणि अनुभव बघायला नक्कीच मिळत असतात. म्हणून जेव्हा तू मनापासून मला हाक मारशील असे स्वामी म्हणत आहेत, तेव्हा मी येईल. मग कुठे, कधी, कसे याची चिंता करू नकोस, कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन ते आपल्याला देत आहेत. आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे ना कोणत्या करोडपतीचा हात आहे, पण ज्यांचा हात आहे तो ह्या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. आणि तेच महाराज आमचं सर्व काही आहेत आणि तेच आम्हाला सर्व काही ज्ञान देत आहेत. फक्त आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू आणि त्यांचंच नामस्मरण करू. हा आम्ही सिद्धांत आणि हा आम्ही नक्कीच भरवसा हे तुम्हाला देऊ शकतो. स्वामी भक्तांनो, विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपून टाकतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात गेला ना की तो मोठमोठी नक्कीच नाती संपून टाकत असतो. म्हणून ध्यानी ध्यास मणी आस सदैव आहे तुझाच भास.
दूर असो की आसपास, चिंतनी जपतो तुझ्या नामाचा प्रवास. आणि तो नाम म्हणजे श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मनातल्या रागीट विचाराने आपल्याला काही साध्य करता येत नाही. योग्य विचारसरणी आणि गोड बोलण्याने जीवनात खूप काही साध्य करता येते. म्हणून फक्त आपण गोड बोलले पाहिजे आणि चांगले बोलल्यानेच आपण भरपूर काही मिळवून घेऊ आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला सुद्धा मिळून जातील. म्हणून सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभरती उपभोगता येते आणि आयुष्यभर आपल्याला देव काहीही कमी करत नाही. म्हणून आपली उपासना अत्यंत गुप्त ठेवावी. स्वतःही आपण केवढी उपासना करतो याचा अभिमान बाळगू नये. उपासना ही देवापाशी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. तो आपला आत्यंतिक आनंद असतो. उपासनेचे कष्ट वाटू नयेत, तर उपासनेची गोडी लागावी आणि ती अर्थाकडे लक्ष ठेवून केली तर अधिक गोड ती नक्कीच वाटू लागते. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि नामस्मरण करा. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ हे नक्कीच मिळत जाईल. आणि जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा असते. कारण तिथे विश्वास आहे, तिथे मी आहे आणि मी सर्वत्र आहे आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी आपल्याला वारंवार त्यासाठी सांगत असतात. म्हणून काही गोष्टी या कष्टमय असतात. काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. म्हणून पूर्ण प्रेमाने व श्रमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नित्यानं सोपावे आणि त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. आणि यातूनच खरे आपल्याला समाधान नक्कीच लाभणार आहे. आणि अहंकारी सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. म्हणून आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातील मजा ज्याला कळली तो जीवनात नक्कीच खरा सुखी मनुष्य होऊ शकतो. म्हणून पापाचा मालक आणि चालक होण्यापेक्षा पुण्याचा नक्कीच मालक बना. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि नक्कीच तुम्ही या व्हिडिओला पुढे आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि स्वामी भक्त फॅमिली आपली वाढवा. आणि त्यानेच तुम्हाला नक्कीच पुण्य देखील मिळेल, कारण आपण चांगलं काम या मार्फत करत आहोत. आणि स्वामी भक्तांनो, आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. चला तर मग भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच गोड, दिव्य आणि अलौकिक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलसोबत नक्कीच तुम्ही जुळून राहा. चला तर मग श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.